डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अनेक अस्पृश्य जातींना एकत्र करून शेड्यूल कास्टचा प्रवर्ग बनवला आणि हे चोट्टे त्याच्यात भांडणं लावण्याचं काम करून राहिले। म्हणजे या देशात आता हिंदू मुसलमानाचे भांडणं लावून झाले, मग ओबीसी मराठाचे लावून झाले, मग धनगर आदिवासीचे लावून झाले, आता हे महार मातंग भांडण लावायचं, याच्यात भांडणं लावून याले डिवाइड करायचे आणि आपली पोळी शेकाची। म्हणजे इंग्रजांची जी नीती होती फोडा झोडा ठीक आहे आणि राज्य करा, तर हेच नीती हे आरएसएसचे हाफ चड्डीवाले लोक या देशात आणण्याचा प्रयोजन यायचं चालू आहे। आणि याले जर आपण बहुजन समाजातले एससी एसटी ओबीसीतले लोक सपोर्ट करत असन तर याचा विरोध होणे गरजेचं आहे। उच्च शिक्षणाची सोय या सगळ्या सुविधा त्यांना उपलब्ध कराव्या, त्यांना शिक्षित करावं आणि त्यानंतर ते जे वंचित आहेत ते कुठे आरक्षणामध्ये समाविष्ट होतील। त्यांच्या शिक्षणाशिवाय उपवर्गीकरणाचा जो घाट घातला आहे हा अत्यंत चुकीचा आहे, म्हणून आम्ही उपवर्गीकरणाविरोधात आहोत। सर्व 59 जाती हा मोर्चामध्ये सहभागी झाला होता की आम्हाला अबकळ नको, कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधानामध्ये एकसंघ दिला होता तेच आम्हाला मान्य आहे। आमच्या ज्या 59 जाती आहेत त्यांना एक रूप राहून एक संघ ठेवण्याचा प्रयत्न करावा, त्याच्यात फुटाफूट करून आम्हा 59 जातींना बौद्ध जातींना त्यांनी वेगळं करू नये। जी 59 कॅटेगरीमध्ये जी काही जाती जमाती येतात या सगळ्यांचं प्रतिनिधित्व आम्हाला त्या निर्णय क्षमतेमध्ये पाहिजे आहे आणि त्याच्यासाठी संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला हे रिझर्वेशन दिलं आहे। हे वर्गीकरण त्या 59 ज्या जाती आहे शेड्यूल कास्टमध्ये त्या सर्वांसाठी घातक आहे। या उपवर्गीकरणामुळे कुठल्याही एका जातीचं नुकसान नाही तर सर्व जातीचं नुकसान आहे आणि या उपवर्गीकरणामध्ये फार मोठं षडयंत्र असल्याचं दिसून येतं। पण जेव्हा नेता समाजाला असा कमी शिकलेला कमी बुद्धीचा ज्यावेळेस मिळते त्यावेळेस काय होते का त्याच्या मागं त्या समाज ज्यावेळेस लागते, म्हणून समाजाला हे समजलं पाहिजे का कोणाच्या मागं लागायचं आहे आणि कोणाच्या मागं लागू नये। उपवर्गीकरण करणे म्हणजे समाजामध्ये फूट पाडणे आहे। जो एक संघ समाज आहे 59 जाती ज्या एकत्र गुन्ह्या गोविंदाने नांदत आहे त्या गुन्हा गोविंदाने राहिल्या नाही पाहिजे, याच्यात भांडणं लागली पाहिजे, म्हणून हा महाराष्ट्र शासनाचा असलेला घाट आहे। उपवर्गीकरण रद्द झालंच पाहिजे, झालंच पाहिजे, झालंच पाहिजे, उपवर्गीकरण रद्द झालंच पाहिजे, झालंच पाहिजे, झालंच पाहिजे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जय हो, छत्रपती शाहू महाराजांचं जय हो, मान्यवर घनश्याम साहेबांचं जय हो, अण्णाभाऊ साठेंचं जय हो, जय भीम, जय भीम, जय भीम, जय भीम, जय भीम। आज वर्धेमध्ये भव्य मोर्चा होता आणि मोर्चाचा विषय होता उपवर्गीकरण। आज शेड्यूल कास्टमध्ये त्यांनी उपवर्गीकरण आणलं, उद्या ओबीसीत आणन, उद्या शेड्यूल ट्राईबमध्ये आणन। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अनेक अस्पृश्य जातींना एकत्र करून शेड्यूल कास्टचा प्रवर्ग बनवला आणि हे चोट्टे त्याच्यात भांडणं लावण्याचं काम करून राहिले। म्हणजे या देशात आता हिंदू मुसलमानाचे भांडणं लावून झाले, मग ओबीसी मराठाचे लावून झाले, मग धनगर आदिवासीचे लावून झाले, आता हे महार मातंग भांडण लावायचं, याच्यात भांडणं लावून याले डिवाइड करायचे आणि आपली पोळी शेकाची। कारण शेड्यूल कास्ट हा प्रवर्ग असा आहे का जो व्यवस्थेसोबत नेहमी कोणत्याही विषयाला घेऊन भांडत राहते। आपले अन्याय झाले अत्याचार झाले तर लगेच रस्त्यावर उतरणारा एकच प्रवर्ग आहे, तो म्हणजे शेड्यूल कास्ट। आणि याच्यात भांडणं कसे लावता येईल तर मग ज्या त्याच्यातल्या चांबार आहे ठीक आहे, मातंग समाज आहे, यायले बाजूले साराचं ठीक आहे, थोडंसं आता स्वीपर आहे तर यायले अलग करून ठीक आहे, महार या कम्युनिटीला अलग करायचं आणि त्याच्यात मग 2 रेषा करून यायचं आरक्षण यायले जास्त ठेवायचं यायले कमी ठेवायचं, काही दिवसांनी यायचं आरक्षण गायब केलं तर बा मग हे लोक विचार करण का त्याचं गेलं बा आपण आंदोलनात कायले जायचं ठीक आहे। म्हणजे यायचा सरळ विषय असा आहे का आता उद्या ओबीसी मध्ये बा ते म्हणून कुणबी आणि तेली माई ह्या थोडासा उच्च वर्ग आहे त्याला बाजूला करायचा, सुतार लोहार ठीक आहे, कुंभार याले अलग करायचा आणि मग टप्प्याटप्प्यानं तेली कुणब्याचं आरक्षण खतम करायचं। म्हणजे मग हे रस्त्यावर बसन हे 3च कम्युनिटीचे लोक बसन, बाकीच्या सोबत येणार नाही। हे असं म्हणजे इंग्रजांची जी नीती होती फोडा झोडा ठीक आहे आणि राज्य करा, तर हेच नीती हे आरएसएसचे हाफ चड्डीवाले लोक या देशात
आणण्याचा प्रयोजन यायचं चालू आहे. आणि याले जर आपण बहुजन समाजातले SC ST OBCतले लोक सपोर्ट करत असन तर याचा विरोध होणे गरजेचं आहे. नागपूरमध्ये मोठा मोर्चा 8 दिवसाच्या अगोदर झाला, जिथं 1 ते 1.5 लाख लोक हजर होते. हा लोकांचा आक्रोश आहे. सत्तेत असणाऱ्या चोरांनी समजून घ्यावं. ठीक आहे, जर असे ऐकत नसन तर दुसरी व्यवस्था लोक लावू शकते. आपल्या आजूबाजूच्या 3 देशात जी परिस्थिती झाली, श्रीलंका, बांगलादेश, नेपाळमध्ये, तर तशी वेळ येऊ द्या नका लावू. हा बुद्धाचा देश आहे, बुद्धासारखा राहू द्या. ठीक आहे, जर शांततेनं ऐकत नसन तर लोक दुसरे बी पर्याय लोकांपाशी असतात. ठीक आहे, म्हणजे इथं हिटलरले लोकांनी सोडलं नाही. ठीक आहे, त्याच्या सोबत्याले मुसोलिनीले नागोळे करून मारलं लोकांना. तर अशी वेळ आली नाही पाहिजे, म्हणून सत्तेत असणाऱ्या लोकांनी व्यवस्थित राहावं एवढी अपेक्षा करतो. आणि उपवर्गीकरण या प्रक्रियेले भारतातल्या तमाम लोकांचा विरोध आहे. ठीक आहे, लोकांनी प्रवर्ग डॉक्टर बाबासाहेबांनी एकत्र केले, ते एकत्र राहू द्या. उलट त्याच्यात अजून कोणत्या ठीक आहे 1-2 मागात जाती टाकता येईल हे तुम्ही पहा, पण तुम्ही त्याच्यात फोडाफोडीचे धंदे करत असाल तर हे सर्रास चुकीचं आहे. आणि हे लोकांना त्यांच्या हक्कापासून वंचित करायचं, टप्प्याटप्प्यानं कसं वंचित करायचं हा यायचा प्रयत्न आहे. आणि याला आपण विरोध केला पाहिजे. म्हणून सगळ्या बहुजन लोकांनी आज आग जरी एका घराला लागली असेल गावातल्या, तर बस्तीले कवा आग लागन बंद्या हे काही सांगता येत नाही. आणि हे टप्प्याटप्प्यानं असा आपला प्रोग्राम करत आहे. याले आपण विरोध करणं गरजेचं आहे. म्हणून हे सर्व लोक आज वर्धेत या आंदोलनानिमित्त एकत्र जमले होते. सरकारले नाकीनऊ आणल्याशिवाय ठेवणार नाही. म्हणून सत्तेत असणाऱ्या लोकांनी या गोष्टीचा विचार करून समोरचे डिसिजन घ्यावे अशी मी विनंती करतो. विनंती ऐकत नसेल तर मग त्याच्यानंतर अनेक पर्याय उपलब्ध आहे. जय भीम. आज वर्धा शहरामध्ये उपवर्गीकरणाच्या विरोधात 59 जातीच्या प्रतिनिधींनी एक चांगला मोर्चा या ठिकाणी आयोजित केलेला आहे. त्या मोर्चाचं निवेदन दिलं गेलेलं आहे. उपवर्गीकरणाच्या संदर्भामध्ये महाराष्ट्र सरकार जे करू मागते आहे हे अत्यंत चुकीचं आहे. माझं म्हणणं असं आहे की ज्या घटकासाठी तुम्हाला उपवर्गीकरण करायचं आहे त्या घटकाला आरक्षण मिळालं पाहिजे असं वाटत असेल तर त्यांच्या शिक्षणाची सोय केली पाहिजे की नाही. शिक्षण असल्याशिवाय आरक्षण कुणाला, अंगठ्या बहाद्दरला आरक्षण मिळणार आहे का? तर त्यांच्या शिक्षणाची सुरुवात करावी. या सरकारने त्या वस्त्यांमध्ये बालमंदिर, कॉन्व्हेंट, शाळा, उच्च शिक्षणाची सोय या सगळ्या सुविधा त्यांना उपलब्ध कराव्या, त्यांना शिक्षित करावं. आणि त्यानंतर ते जे वंचित आहेत ते कुठे आरक्षणामध्ये समाविष्ट होतील. त्यांच्या शिक्षणाशिवाय उपवर्गीकरणाचा जो घाट घातला आहे हा अत्यंत चुकीचा आहे. म्हणून आम्ही उपवर्गीकरणाविरोधात आहोत. या सरकारला माझं म्हणणं एकच आहे की तुम्ही या देशामध्ये जाती धर्मामध्ये जी भांडणं लावलेली आहेत ती आता थांबवा. या महाराष्ट्रात परत जाती धर्मामध्ये भांडणं लावू नका, एवढीच या मोर्चातून आम्ही या सरकारला विनंती केलेली आहे. आणि हा मोर्चा, या मोर्चाला वंचित बहुजन आघाडी, BSP या पक्षांनी समर्थन दिलेलं आहे. तेही या मोर्चामध्ये सहभागी झाले होते. आणि समाजातले सगळे घटक, रिपब्लिकन पार्टी, ही सगळे या ठिकाणी सगळ्यांनी मिळून हा मोर्चा यशस्वी केला आहे. त्या मोर्चामध्ये जे निवेदन होतं ते निवेदन कलेक्टर साहेबांना देणं झालेलं आहे आणि हा मोर्चा इथे थांबलेला आहे. आज वर्धा शहरामध्ये भिक्खू संघाच्या माध्यमातून हा उपवर्गीकरण मोर्चाचं नियोजन केलं होतं. आणि या मोर्चामध्ये वर्धा शहरातील सर्व पुरोगामी संघटनेने समर्थन दिलं होतं. हा मोर्चा 59 जातीतील प्रत्येक घटकांनी या मोर्चामध्ये सहभागी झाले होते. आणि सहभागी होऊन जे महाराष्ट्र शासनाने जो जिहार काढलेला आहे, ज्या जिहार विरुद्ध सर्व 59 जाती हा मोर्चामध्ये सहभागी झाला होता की आम्हाला अबकळं नको, कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधानामध्ये एकसंघ दिला होता तेच आम्हाला मान्य आहे. या विरुद्ध आम्ही सर्व 59 जातीच्या लोकांनी या मोर्चाचा विरोध केलेला आहे. आणि या मोर्चामध्ये सर्व जाती धर्मातील लोक उपस्थित होते. आणि हा मोर्चा कलेक्टर ऑफिसपर्यंत गेला आणि त्यानंतर या मोर्चाचं या ठिकाणी समारोप झालेला आहे असं मी जाहीर करतो. नमो बुद्धाय. जय भीम. जय प्रबुद्ध भारत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे अति मागास होते त्यांना 59 जातींना म्हणजे आरक्षण दिलेलं आहे आणि ती माळ त्यांनी बनवलेली आहे.
तर ती 59 जातींची माळ आत्ताचा जो विद्यमान जो घटक आहे, जे राज्य करत आहेत, त्या राज्यकर्त्यांना ते आवडत नाही आहे. तर त्या 29 जातींमध्ये ते फुटाफूट करून ती माळ ती तोडू पाहत आहेत. तर ही जी अवस्था आता ती महाराष्ट्र शासन इथे करत आहे, महाराष्ट्र सरकार करत आहे, तर ती आम्हा 59 जातींना ती मान्य नाही. म्हणून आजचा हा जो मोर्चा होता, तो मोर्चा बजाज चौक ते कलेक्टर ऑफिसला गेलेला आहे आणि तिथे निवेदन देण्यात आलेलं आहे. आणि आमचं महाराष्ट्र सरकारला एकच म्हणणं आहे की त्यांनी आमच्या ज्या 59 जाती आहेत त्यांना एक रूप राहून एक संघ ठेवण्याचा प्रयत्न करावा. त्याच्यात फुटाफूट करून आम्हा 59 जातींना, बौद्ध जातींना त्यांनी वेगळं करू नये, असा आम्ही त्यांना इशारा देतो आहे. सर्वांना आज आमच्या वर्ध्यामध्ये SC उपवर्गीकरणाच्या संदर्भात मोर्चा निघालेला आहे. आदरणीय भंतेजी तसंच विविध सामाजिक संघटना, विविध बुद्धविहार समितीच्या कमिटी या ठिकाणी आलेल्या, तसेच वंचित बहुजन आघाडी आणि बहुजन समाज पार्टी या दोन पक्षांचं सुद्धा समर्थन या मोर्चाला लागलेलं आहे. उपवर्गीकरण म्हणजे काय, तर ज्या काही 59 जाती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या जाती जमातींना देशाच्या संविधानामध्ये जे रिझर्वेशन दिलेलं आहे. व्हॉट इज रिझर्वेशन? रिझर्वेशन इज नॉट फॉर ब्रेड अँड बटर. बाबासाहेब म्हणाले होते की आरक्षण ही काही भाकरीची लढाई नाही. रिझर्वेशन इज नॉट फॉर ब्रेड अँड बटर बट इट इज फॉर पार्टिसिपेशन इन ॲडमिनिस्ट्रेशन, पॉलिसी मेकिंग अँड डिसिजन मेकिंग. व्हॉट इज द पॉलिसी? पॉलिसी मेकिंग म्हणजे काय, डिसिजन मेकिंग म्हणजे काय, तर या शासन व्यवस्थेमध्ये आमची जी ही आम जनता आहे, जी 59 कॅटेगरीमध्ये जी काही जाती जमाती येतात, या सगळ्यांचं प्रतिनिधित्व आम्हाला त्या निर्णय क्षमतेमध्ये पाहिजे आहे. आणि त्याच्यासाठी संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला हे रिझर्वेशन दिलं आहे, हे आरक्षण दिलेलं आहे. हे काय एका जमातीला दिलं, एका बौद्ध कॅटेगरीच्या माणसांना दिलं? यांच्याचबद्दल इतका आकस का बा? 13% रिझर्वेशन आहे. 59 जाती येतात त्याच्यामध्ये. चांभार असेल, मातंग असेल, कित्येक जातींसाठी बाबासाहेब आंबेडकरांनी, सर्वांचे बाबासाहेब आंबेडकर, सर्वसमावेशक भूमिका, सर्वसमावेशक विचारधारा घेणारे हे विश्वरत्न, या सर्वांचा विचार केला आणि त्यासाठी रिझर्वेशनची तरतूद बाबासाहेब आंबेडकरांनी केली. छत्रपती शाहू महाराज, बाबासाहेब आंबेडकर शाहू महाराजांना मानायचे. 1902ला जे 50% आरक्षण छत्रपती शाहू महाराजांनी आपल्या कोल्हापूर संस्थानामध्ये दिलं, तेच आरक्षण बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये 50% आरक्षणाची तरतूद केली, पण फक्त 13% रिझर्वेशन दिलं SC कॅटेगरीला. मग आपण समजूया की 13% या आरक्षणामधून बौद्ध समाजाला किती टक्के येतं हो? जरा याचा विचारही या व्यवस्थेने केला नाही. आणि सरसकट अबकडनुसार वर्गवारी या आरक्षणाची करून टाकली. याच्या विरोधात आज वर्ध्यामध्ये फार मोठ्या संख्येने हा जनसमुदाय उतरलेला आहे की हे आरक्षण जे अबकडनुसार केलेलं आहे वर्गवारी, याला थांबा देण्यात यावा, याला थांबविण्यात यावं आणि संविधानामध्ये जी तरतूद आहे त्या संविधानाच्या तरतुदीनुसार जैसे थे आरक्षण ठेवण्यात यावं, यासाठी म्हणून हा विराट महामोर्चा. आणि या महामोर्चामध्ये विविध सामाजिक संघटनेचे, पक्षाचे लोक देखील सहभागी झालेले आहे. माझी विनंती आहे, आवाज इंडिया टीव्हीच्या माध्यमातून संपूर्ण देशभरामध्ये हा लढा त्या शासन व्यवस्थेपर्यंत पोहोचावा आणि याला स्थगिती मिळावी, ही विनंती आपल्या मीडियाच्या माध्यमातून करते आहे. आणि जर का हे थांबलं नाही तर यापेक्षाही विराट महाविराट मोर्चा आम्ही वर्धा जिल्ह्यामधून काढू आणि तिथेही सर्व समाजाचे लोक कशा पद्धतीनं आम्हाला एकत्र येईल. आमचा वर्धा जिल्हा हा आयडिओलॉजी आहे. आजच्या या महामोर्चामध्ये बहुजन समाज पार्टीच्या सोबतच वंचित बहुजन आघाडी, विविध सामाजिक संघटनांचे लोक, तसेच मातंग, सांभार, वेगवेगळ्या प्रकारचे 59 जमातीमध्ये जे काही लोक येतात त्या सगळ्यांचं प्रतिनिधित्व आज या मोर्चामध्ये उपस्थित झालेलं आहे. त्या सगळ्यांचे मी धन्यवाद या ठिकाणी मानते आहे आणि ते थांबते. जय भीम, जय भारत. मी बहुजन समाज पार्टीचा चर्मकार भाईचारा कमिटीचा एक प्रतिनिधी म्हणून बोलू इच्छितो की हे जे अबकड उपवर्गीकरण आहे, हे वर्गीकरण त्या 59 ज्या जाती आहे शेड्यूल कास्टमध्ये, त्या सर्वांसाठी घातक आहे. या उपवर्गीकरणामुळे कुठल्याही एका जातीचं नुकसान नाही, तर सर्व जातीचं नुकसान आहे. आणि या उपवर्गीकरणामध्ये
फार मोठं षडयंत्र असल्याचं दिसून येतं. काय आहे ते षडयंत्र? जाती जातीत कलह निर्माण करणे, जाती जातीत भांडणं निर्माण करणे, आणि जी काही एक प्रवर्ग, जी एक SC म्हणून जो काही एक प्रवर्ग होता, त्या प्रवर्गाला फोडून समाजात कलह निर्माण करणे, हेच याच्या मागचं एक मोठं षडयंत्र दिसतं. यामध्ये मातंग समाजाच्या काही नेत्यांनी या विषयाला जास्त तूल देऊन लोकांमध्ये एक प्रकारचा प्रक्षोभ निर्माण केला. वास्तविकता तशी नाही आहे. विजय असो. तर यामध्ये कोणत्याही एका समाजाचं नुकसान नाही, तर सर्व समाजाचं नुकसान आहे असं मी म्हणतो. आणि ते नुकसान म्हणजे समाजाची जी एकी आहे ती दुभंगल्या जाईल, आणि हे अतिशय काय म्हणू आपण त्याला, घातक बाब आहे, सर्वांचं नुकसान करणारी ही बाब आहे. म्हणून मी या उपवर्गीकरणाचा जाहीर निषेध करतो, धिक्कार करतो. उपवर्गीकरणाच्या बाबतीमध्ये जर विचार केला आपण, तर थोडासा इंग्रजाचा काळ जो आपला येते, त्या इंग्रजाच्या काळामध्ये लॉर्ड कर्झनचा काळ जो येते, त्या लॉर्ड कर्झनच्या काळामध्ये की हिंदू आणि मुसलमानांची एकी झाली होती, आणि ते फोडण्यासाठी जाणीवपूर्वक यानं बंगालची फाळणी केली. आणि ते हे सांगून केली होती बंगालची फाळणी की आम्हाला काय करायचं आहे का मुसलमानाला चांगलं हित द्यायचं आहे. मग त्याच्यावर विरोध केला काँग्रेसने, काँग्रेसने ज्यावेळेस विरोध केला तर मुस्लिम लीगला असं वाटायला लागलं का आम्हाला काहीतरी चांगलं भेटण्याची वेळ येते, त्यावेळेस यांच्या पोटात दुखते. आता आपलेच दात ना आपलेच ओट कशा याच्यामध्ये की आमचाच समाजाचा कोणता तरी न्यायाधीश बनते, त्याच्या पोटात मनुवाद्याचा गोळा येतो, तो तोंडातून ओकतो आणि मग म्हणतो का जातीवाद काय व्हायला पाहिजे, उपवर्गीकरण व्हायला पाहिजे. त्याले आपल्या महाराष्ट्रातले पंतोजी उचलून धरते आणि पंतोजी म्हणते आम्ही काय करू, आरक्षणाचं अबकड करू. आणि त्याच्यानंतर मग हा सगळा RSS माइंडचा जो काही खेळ चालू होते त्याच्यामध्ये, आणि त्यांचे लीडर येतात आणि लीडर येऊ काय सांगतात का आमचं आरक्षण कोणं खाल्लं, महारायनं खाल्लं, यांनी खाल्लं, त्यांनी खाल्लं. 59 जाती आहे SC मध्ये, पण या 59 जातीपैकी कोणालाच आरक्षण आज नाही पाहिजे, फक्त एकाच जातीला येऊन राहिलं. आणि नेते बघा त्यांचे कोण, खूप दूरदर्शी असणारे. जसं बाबासाहेब आंबेडकरांना आपल्याला आरक्षण दिलं, खूप दूरदर्शी नेते होते. त्या नेत्यांनी आपल्याला सांगितलं का आपल्याला आरक्षण भेटते, हा आपला काय झाला, अधिकार झाला, आपल्याला त्याच्या भरोशावर नोकऱ्या मिळून राहिला. पण यांचे बघा नेते बघा कोण आहे का, आज जर उपवर्गीकरण झालं तर या उपवर्गीकरणामुळं त्यांचा फायदा आहे का त्यांचा तोटा आहे, किती दूरदृष्टीत आहे त्यांच्याजवळ, त्या दूरदृष्टीचा. कारण ते रावसाहेब कसबे म्हणते की आमचं आरक्षण कोण खाल्लं, महाराणी खाल्लं. किती दूरदृष्टीत आहे त्यांची, ते शिकले किती आहे, किती क्वालिफिकेशन आहे त्यांचं, का इथून ते 100 वर्षानंतर त्या समाजाचं काय हाल होईल. की फक्त आताचा विचार करायचा की आता आम्हाला फक्त सेपरेट व्हायचं आहे, नंतर मग संपूर्ण समाज खड्ड्यात गेला तरी चालते. यामुळं नेते जे आहे की नेता कसा असावा पाहिजे, नेता सक्षम असायला पाहिजे, आणि नेता कसा असायला पाहिजे, खंबीर असायला पाहिजे, इथून 100 वर्ष पुढचा समाजाचा विचार करणारा असायला पाहिजे. पण जेव्हा नेता समाजाला असा कमी शिकलेला, कमी बुद्धीचा ज्यावेळेस मिळते, त्यावेळेस काय होते का त्याच्या मागं त्या समाज ज्यावेळेस लागते. म्हणून समाजाला हे समजलं पाहिजे का कोणाच्या मागं लागायचं आहे आणि कोणाच्या मागं लागू नये. या RSS माइंडनं आतापर्यंत या देशाचा काय केला, सत्यानाशच केला. पोरांना नोकऱ्या नाही आहे. आता तर एवढं सोडा, आत्ता NCERTच्या 9व्या वर्गाच्या पुस्तकामध्ये मनूचे श्लोक आले आणि बाबासाहेबांच्या प्रस्ताविकेमधले समता, न्याय, बंधुता हे शब्द वगळण्यात आले जाणीवपूर्वक. हे आहे मनुवादी सोच. म्हणजे तुमचं पहिले शिक्षण कोलॅप्स करा, त्याच्यानंतर तुमचे वोटिंग हे करा, त्याच्यानंतर तुमचे माणसं कोलॅप्स करा, आणि त्याच्यानंतर काय करा, डिवाइड अँड रूल करू काय करा की असंच आपण राज्य करायचं. आता मग बोलताना एक पोरगा सांगितला का आता RTOच्या जागा आल्या, त्या RTOच्या जागामध्ये SC ना जागा किती मिळाले पाहिजे होत्या आणि EWS मध्ये किती. म्हणजे RTOच्या जागामध्ये 34 जागा फक्त SC कॅटेगरी आल्या, आणि EWS मध्ये ज्याच्यामध्ये उच्चवर्णीयांमध्ये इकॉनॉमिक वीकर सेक्शनमध्ये 64 जागा आहे. म्हणजे खरंच उच्चवर्णीयांना म्हणजे ओपनचा एक कोटा त्यांनी घ्यावा, त्याच्यानंतर EWS मधून 64 जागा त्यांनी घ्यावा, आणि बाकीचे उरलेले SC ST OBC आहे त्यांनी काय करायचं, असंच मागं राहायचं. आणि नंतर मग सांगायचं का त्याच्यातही जागा भरल्या गेल्या नाही, तर मग त्यांनी सांगायचं का तुमचं आरक्षण कोण खाल्लं, यांनी खाल्लं, त्यांनी खाल्लं, आणि त्यांना भडकवायचं. इकडं पोरांना शाळा नाही. ज्या काही गरीब मातंग समाजाची हालत मला माहित आहे. मातंग समाजामध्ये शिक्षण प्रायव्हेट घेऊ शकत नाही, एवढीही काही त्यांची क्षमता नाही, इकॉनॉमिकल तेवढे त्यांच्याजवळ पैसा नाही आहे. अशाही अवस्थेत त्यांनी प्रायव्हेट शाळा सुरू केल्या, गव्हर्नमेंट शाळा बंद केल्या, आणि एका साईडनं जर आरक्षणाचं उपवर्गीकरण केलं तर मातंग समाजाला हा प्रश्न पडायला पाहिजे की खरंच आपण उद्या नोकरीवर लागणार आहोत का.
अरे ज्या बेसिक सुविधा गव्हर्नमेंटनं पोहोचवायला पाहिजे तेच गव्हर्नमेंट तुम्हाला देत नाही आहे आणि तुम्ही महाराष्ट्रापासून वेगळं किंवा याच्यातून अबकडं झाल्यानंतर तुम्ही असं हासिल काय करणार आहे. बेसिक गरजा आहे की 6 ते 14 वर्ष वयोगटाच्या पोरांना मोफत आणि सक्तीचं शिक्षण मिळावं, हे मूलभूत हक्कामध्ये आहे. आपले पोरं खरंच शिकून राहिले का? बरं ठीक आहे, एक महाराईचे पोरं शिकते म्हटलं आपण, पण खरंच मागांचे पोरं 6 ते 14 वर्ष वयोगटापर्यंत शिकत आहे का, हाही एक सर्वे करायला पाहिजे. आणि शिकत नाही तर काय शिकत नाही, त्यांची अवस्था काय आहे, इकॉनॉमिकल कमी आहे का, मग इकॉनॉमिकली त्यांना स्टँड करा किंवा त्यांच्यासाठी सरकारच्या तशा योजना आणा. आरक्षणामुळे त्यांचं नुकसान झालेलं नाही आहे, नुकसान झालं आहे सरकारच्या पॉलिसीमुळं. म्हणून त्यांच्यासाठी पहिले सरकारनं चांगल्या पॉलिसीज आणा. आम्ही तर आजही लायब्ररी तयार करून राहिलो. SCच्या महाराजांच्या बौद्ध विहारामध्ये बघा सर्व धर्मीय लोकांसाठी लायब्ररीज तयार आहे की या बाबा अभ्यास करा. तिथं पुस्तकाचे आम्ही अरेंजमेंट करून ठेवले आहे. कशासाठी? की हा समाज वर गेला पाहिजे. फक्त महाराणीच वर गेला पाहिजे का? तर सगळ्याच समाजांनी वर झाले पाहिजे. त्याच्यासाठी आपण काय केलं की त्यांना त्या लायब्ररीज तयार केल्या आहे. त्या ठिकाणी त्यांना याचं नाही आहे कारण शिक्षण नाही आहे, ते येणार कसे? तर शिक्षणाच्या नोकऱ्याच्या सुविधा पहिले सरकारने अवेलेबल करावं, तेवढा कोटा त्यांनी भरावा आणि त्याच्यानंतर मातंग समाजानं ठरवावं का आपल्याला उपवर्गीकरण पाहिजे की नाही पाहिजे. धन्यवाद. आज वर्धा शहरामध्ये उपवर्गीकरणाच्या विरोधात जो मोर्चा काढलेला आहे, हा मोर्चा महाराष्ट्र शासनाच्या विरोधात आहे. कारण उपवर्गीकरण करणे म्हणजे समाजामध्ये फूट पाडणे आहे. जो एक संघ समाज आहे, 59 जाती ज्या एकत्र गुन्ह्या गोविंदाने नांदत आहे, त्या गुन्हा गोविंदाने राहिल्या नाही पाहिजे, याच्यात भांडणं लागली पाहिजे. म्हणून हा महाराष्ट्र शासनाचा रचलेला घाट आहे आणि म्हणून महाराष्ट्र शासनाने या समाजाला एकत्र ठेवावं आणि हा समाज गुन्ह्या गोविंदाने नांदत आहे तर यांना नांदू द्यावं आणि चांगलं एक वातावरण ठेवावं. नाही तर या शासनाच्या विरोधात हा छोटा मोर्चा आहे. भविष्यामध्ये जर उपवर्ग रद्द झालं नाही तर याहीपेक्षा मोठा आंदोलन होईल आणि या आंदोलनामध्ये संपूर्ण देशातील जाती, फक्त SCच नाही, ST, OBC आणि इतर जातींना सुद्धा सहभागी करून या आंदोलनाला तीव्र स्वरूप देण्यात येईल असं मला वाटते. म्हणून महाराष्ट्र शासनाने याची दखल घ्यावी ही एक नम्र विनंती.